हे आमच्या मताच्या पेटीतूनच तुमची पैदास झालेली आहे ना. आम्ही जर मतदानाच्या पेटीत मत टाकले नसते तर कुठला खासदार आणि कोण आमदार. आखरी तुम्हाला असं वाटत असेल भाजपवाल्यांना का लोकशाहीचा कणा कणा तोडून आम्ही त्या हाती देतो, तो अभी हम भी जिंदा है, फिकर मत करना, हम आपके हाथ में देने वाले हैं. आम्ही काही असे आंडू पांडूची औलाद नाही आहे. त्या कंपनी वाल्याला सांगतोय आम्ही लढाले लावू नको. आम्ही जर लढाले निघालो ना साल्या तर चट्टी गिल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ताकदीने लढू. आम्ही छत्रपती शिवरायाचे भक्त आहोत. आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत. आम्ही एकदा जर बाहेर आलो तर मग चूर चूर करू. जे फडणवीस म्हणे दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, हम रुक गए. फिर नागपुर के अंदर 200 किलोमीटर की रांग लगी थी. फिर फडणवीस को समझे कि नहीं हमसे भी ज्यादा बढ़कर किसान है. तुम्ही असं समजू नका. पण तुम्ही ते निवडणुकीसारखीच घेतली. आपण सर्व कामगार मंडळी मग आम्ही जेव्हा अंदर बोलत होतो तेव्हा अशोकजी राठी जे संचालक आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं. जे काही मुद्द्याचं निवेदन आपण तयार केलं ते 7 दिवसात त्याचं लेखी उत्तर देतो त्यांनी सांगितलं. 7 दिवसात जर लेखी उत्तर आलं नाही आणि ते दिलेलं उत्तर कायद्यानुसार आणि कामगाराच्या सोयीचं जर नसलं तर आखरी ते प्रहार आहे, वार केल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा म्हणून सांगतो. आम्हाला काही कंपनी सोबत वैर नाहीये, कारण त्या कंपनीच्या माध्यमातूनच आमच्या घराच्या चुली पेटत हे आम्हाला माहित आहे. कंपनी पूर्ण नष्ट व्हावी अशी आमचा विचार नाही. पण जे काय आमच्या कामगाराचं जर रक्त शोषण करत असाल तर मग आम्ही सांगतोय का आम्ही रक्त शोषण करू देणार नाही. ज्या पद्धतीनं समोर यायचं आहे त्या पद्धतीनं आर पारची लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे खास करून आपण सांगायला हवं. मित्र, कामगार जे काही असणार ते एकजुटीत राहणं फार महत्वाचं आहे. या देशामध्ये अधिक काम करणारा शेतकरी शेतमजूर जास्त कष्ट करतो त्यालाच फोडलं जातं. या देशामध्ये कामगार एकत्र होऊ शकत नाही, शेतकरी एकत्र होऊ शकत नाही, शेतमजूर एकत्र होऊ शकत नाही. जय जवान म्हणायचं, जय किसान म्हणायचं, जय जवान एकत्र होत नाही. कारण तुम्हाला आम्हाला एकत्र होऊ द्यायचं नाही आहे. हे सगळे षडयंत्र आहे. उद्या जर कामगार एका मुठीत जर झाला, हा कामगार जर एका मुठीने उभा राहिला तर फायदा कंपनीपेक्षा कामगाराच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. पण तो एकत्र येत नाही, कारण तो जातीपाती धर्मात वाटलेला आहे. काही पक्षात अडचणीत अडलेला आहे. जर शेतकऱ्यानं शेती पेरणं बंद केली तर खाणं बंद होते. तसं कामगारांना जर हात जर चालवले नाही तर हा माईक सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही ज्या चटईवर बसले ना ते चटई सुद्धा कामगाराचा हात लागल्याशिवाय पूर्ण बनत नाही. एवढं ते महत्वाचं. तुम्ही इथं सगळ्या इकडे चक्रा डोळे फिरवा. इथे फोटो असेल, खुर्च्या असणार, आम्ही ज्याच्यावर बसलो असेल ते स्टेज असेल. कामगाराशिवाय काही होऊ शकत नाही. ज्या दिवशी कामगार थांबन त्या दिवशी देश स्थापनेची ताकद कामगाराच्या हातात आहे. मात्र त्याला एकत्र न होऊ देण्यासाठी जातीचे झेंडे तुमच्या हातात दिले. कोई भगवा लेकर आते हो, कोई निळा लेके आते हो, कोई हरा लेके आते. हिरव्या निळ्या भगव्याच्या लढाईमध्ये खरा काम असणारा कामगार, खरा शेतकरी आम्ही पाहतोय मागे पडलेला आहे. ज्याच्या ताकदीवर, मेहनतीवर रक्त आटून जो कामगार आपल्या फॅक्टरीमध्ये काम करतं त्याला 15 ते 16 हजार रुपये पगार भेटतं. तो एसी मध्ये बसणाऱ्या मॅनेजरला 80,000 रुपये पगार भेटतो.
केवढी तफावत आहे लक्षात घ्या. ज्याच्या पोटातलं पाणी हलत नाही, मोठ्या मुश्किलनं 4-5 पानं लिहत असल, त्याला या देशामध्ये 80 ते 90 हजार रुपये पगार दिला जातो. काय सांगितलं जाते का स्किल आहे, त्याचं शिक्षण झालेलं आहे. अरे जेव्हा आम्ही सांगतो त्या लोहाचं लोखंडाचं आम्ही आम्ही त्याला फिरून फिरून आम्ही पाहतोय, त्याचा आकार देण्याचं काम करणं हे काही स्किल नाही आहे का? बारूद तयार करणं हे काही स्किल नाही आहे का? कलेक्टरला आम्ही 2.5 ते 3 लाख रुपये पगार देतो कारण तो शिक्षण झालेला आहे म्हणून देतोय. पण मला बाप शेतकरी 2 बैल घेऊन पेरणीच्या वेळेस जे तास एका रांगेत एका दिशेनं काढतं, एका लाईन मध्ये काढतं, हे स्किल असू शकत नाही का? हे पण स्किल आहे. पण कलेक्टरनं काम केलं ते स्किल मध्ये येतं. फॅक्टरीमध्ये काम करणारा जो आमचा MBA अधिकारी आहे तो स्किल मध्ये येतं. काम करणारा मात्र स्किल मध्ये येत नाही. हा सगळ्यात मोठा वादा आहे. याचं कारण काय ते लक्षात घेतलं पाहिजे. मी माळघोडची भाषा नाही करणार, पण हे का घडतं? देशात कामगाराची संख्या किती आहे? मी सांगतोय, फॅक्टरीमध्ये काम करणारा कामगार आणि शेतकरी जर एकत्र झाला ना, तर रस्त्यावर आम्ही सांगतोय सगळे रस्ते हिंदुस्थानातल्या आमच्या हातात राहील एवढी ताकद तुमची आमची आहे. पण मरणारे आम्हीच आहोत कारण आम्ही एकत्र येतो. मतदानामध्ये संख्या शेतकऱ्याची जास्त, कष्ट शेतकऱ्याची जास्त, उत्पादन शेतकऱ्याचं जास्त, पण मरणारा सुद्धा शेतकरी जास्त आहे. कारण आम्ही ते समजून घेतलं नाही. धर्मजातीच्या लढाईमध्ये आम्ही प्रचंड मागे टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. जपान सारखं राष्ट्र उभं राहतं आणि भारत मात्र कोसळून ठार होण्याच्या अवस्थेमध्ये येतं. आणि जपानमध्ये पहिले राष्ट्र महत्वाचा आहे, देश महत्वाचा आहे, देश प्रथम स्थानी आहे. आणि आमच्याकडे जात आणि धर्म प्रथम स्थानी. कारण ह्या सगळ्या राजकीय लोकांनी तुमच्या आमच्या डोक्यात टाकलेला धर्म, तुमच्या आमच्या डोक्यात टाकलेली जात, त्याचे झेंड्याचे रंग, मग कोणी पिवळा घेऊन बाहेर निघणार, कोणी हिरवा, कोणी भगवा, कोणी निळा घेऊन बाहेर निघणार. कोणाचा फोटो लावला नाही लावला तर राग येईल, एवढे फोटो लावा लागले. आधी काही राग लागतं, कारण या आत्मीयतेपेक्षा कोणी रागच भरलं नाही पाहिजे. अरे आमच्या जातीतल्या माणसाचा फोटो का नाही लावला? या भानगडीत अख्खा देश आम्ही पाहतोय चकनाचूर झालेला. मला अजूनही माहित आहे का, ज्या दिवशी तुमच्या आमच्या डोक्यामध्ये मुद्दा आणि राष्ट्र प्रथम राहील, तेव्हा आम्ही सांगतोय तर कामगार आणि शेतकरी उपाशी मरू शकणार नाही एवढी ताकद त्या भावनेमध्ये आहे. लक्षात आमच्या डोक्यात राहतं जात आणि धर्म. निवडणुकीतल्या सगळ्या नेत्यांना कमी मेहनतीत मतं पाहिजे असतं, आणि कमी मेहनतीमध्ये मतं एक तर पैशानं भेटते, नाही तर जात सांगून भेटते, तर धर्म सांगून भेटते. साले नामर्दाची औलाद आहे, ते धर्म आणि जात आणि पैशानं मतं घेत असणार. पण खरे मुद्दे अजूनही आम्ही सांगतोय का थांबलेले आहे? कोण गेला? इथले खासदार कुठे गेले? जे कामगाराचं शोषण करत असेल तर मग आमदार कुठे गेले? तुमचा आमदार तर मुख्यमंत्र्यांच्या हाताखालचा माणूस आहे. रोज त्याच्या चेहऱ्यावर चेहरा पडता असा आमदार तुम्हाला भाग्यानं भेटला. तो आमदार कोणत्या पिढ्यात लपला ते दाखवा तर खरी. काय तुटून पडत नाही? अरे त्याच्या मतदारसंघात जर कामगारांचं शोषण होत असेल तर मग आता मत मारायचे कोणाला? लाडक्या बहिणीच्या नावानं 1500 टाकून मतं भेटू शकले असणार, पण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुमचे पैसे महिन्याभरात किती लुबाडले याचे गणित लावावे लागत. तुमच्या घरात येणारं विद्युत बिल पहिलेपेक्षा जास्त येते का नाही येत? म्हणजे एकूण पैसे दिले आणि तिकडून मीटरच्या माध्यमातून हातात घेतले सरकारनं पैसे. सोयाबीन आमचा सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल,
त्या कुठल्या याला भाव भेटलेला नाही. आता अमेरिकेसोबत करार झाला, डील झाली आणि मोदीजीनं सांगितलं होतं, लाल किल्ल्याहून सांगितलं होतं, कमाई मेरे भारत के किसान के लिए दीवार बन के खड़ा रहूंगा. बरं वाटलं. आप 56 इंच की आज छाती काम में आने वाली है. पण त्या छातीचा कधी पिंजरा झाला पताच लागला नाही. अख्खा आम्ही पाहतो अमेरिकेतलं दुधाचे पदार्थ, दूधजन्य सगळे पदार्थ आमच्या भारतात येणार, शिवरपडचण आयात करावं. 1,00,000 कोटीचं नुकसान होणार फक्त दूध उत्पादक शेतकऱ्याचं. सोयाबीन आणि सगळ्यात जास्त विदर्भात, महाराष्ट्रात आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक आणि दूध आम्ही कापूस उत्पादक शेतकरी सगळ्यात जास्त म्हणून होणार. 25,00,000 गाठी आम्ही पाहतो कापसाच्या आयात केली. 25,00,000 गाठी शून्य आयकरानं आम्ही आयात केली. कापसाचे भाव 12,000 राहिले असते, त्यात 7,000 विकावला. म्हणजे इकडे शेतकरी म्हणतो वेगळा आणि फॅक्टरीत कामगार म्हणतो वेगळा. न्याय आहे कोणासाठी सरकार? कामगारांना फॅक्टरीत म्हणावं, कंपनीत म्हणावं आणि शेतकऱ्यांना शेतीत म्हणावं. तुम्ही काय सालेवा आलू शिलाले पाठवलं का तुम्हाला? कंपनीची मगरुळी जी आहे त्यांना असं वाटत का भाई आम्ही पोलिसांना समोर करून काहीतरी लढे आम्ही जिंकू. आम्ही प्रेमानं कंपनीला सांगायला तयार आहोत, आम्हाला कंपनी डुबवायची नाही, कारण त्या कंपनीच्या माध्यमातून आमची चूल पेटतं. ती कंपनी आमच्यासाठी प्रथम स्थानीच आहे. जेवढं आम्ही गावावर प्रेम करतो ना, जेवढं आम्ही या देशावर प्रेम करतो ना, तेवढं कंपनीवर प्रेम करतो आम्ही. त्या कंपनीच्या माध्यमातून रक्त शोषणाचं काम करत असाल तर आम्ही रक्तदान करणारे तर आहोत. आम्ही रक्त सांडवायची इच्छा नाही आहे. रक्तदान करणारी मंडळी आम्ही आहोत. पण रक्तदान करून सुद्धा तुमच्या डोक्यात जर झालं नाही तर मग आमचा थेंब सांडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा आम्ही कंपनीवाल्यांना देतो. कंपनीसाठी जर तुम्ही सांगितलं का आमची कंपनी घाट्यात आहे, 1 तास काम महिन्यातून जास्त करा, 2 तास करा, करू आम्ही. तुम्ही काटा मारत असाल तर तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नहीं। ईमानदारी का जवाब ईमानदारी से हो सकता है, अगर बेईमानी करेंगे तो फिर बेईमानी से आपको छल किया जाएगा। हमें पक्क ठरवलं पाहिजे कामगार बंधूंनी, पहिली कोणाची युनियन होती, कोणत्या पार्टीची होती, काय होती ते आम्हाला काही लेनदेन नाही। ते कुठल्या जातीचे होते, धर्माचे होते, आम्हाला काही संबंध नाही। आमची जात धर्म आमचं सगळं काही असून संघटन ते कामगार म्हणूनच आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या डोक्यातली जर जात उभी राहिली, तुमच्या डोक्यातला जर धर्म उभा राहिला, मी सांगतोय कामगार म्हणून तुम्ही लढाई जिंकू शकत नाही। हे काळ्या का पांढऱ्या कागदावरची काळी रेषा लक्षात, तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म जे काही असेल ते घरी, जेव्हा रस्त्यावर आहे ना तेव्हा आम्ही कामगार म्हणून लढल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला एकोप्यानं सांगावं लागेल। निवड एवढे येऊन चालणार नाही, तर घराघरातले आम्ही पाहतोय सगळे बाल बच्चे सगळे घेऊन आपण जास्तीत जास्त 15 दिवस 1 महिना त्या कंपनीला देऊ, आणि एका महिन्यात जर सुधारणा झाली नाही तर कंपनी चालणार नाही, हे सुद्धा ठणकावून सांगितल्याशिवाय राहणार। कोण आळवा इथं माहित पडतंय, काही लोकांनी सांगितलं सगळे डायरेक्टर बीजेपीचे आहे, अमित शहाच्या संबंधित आहे। अमित शहा गृहमंत्री आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला गृहमंत्री करणारी औलाद इथंच बसली आहे, हे अमित शहानं विसरलं पाहिजे। आखरी आमच्या मताच्या पेटीतूनच तुमची पैदास झालेली आहे ना। आम्ही जर मतदानाच्या पेटीत मत टाकले नसते तर कुठला खासदार आणि कोण आमदार। आखरी तुम्हाला असं वाटत असेल भाजपवाल्यांना का लोकशाहीचा कणा कणा तोडून आम्ही त्या हाती देतो, तो अभी हम भी जिंदा है, फिकर मत करना, हम आपके हाथ में देने वाले हैं। आम्ही काही असे आंडू पांडूची औलाद नाही आहे। त्या कंपनी वाल्याला सांगतोय आम्ही लढायला लावू नको,
आम्ही जर लढाले निघालो ना साल्या तर चट्टी गिल्याशिवाय राहणार नाही, एवढ्या ताकदीनं लढू. आम्ही छत्रपती शिवरायाचे भक्त आहोत, आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत. आम्ही एकदा जर बाहेर आलो तर मग चूर चूर करू. जे फडणवीस म्हणे दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, हम रुक गए फिर नागपुर के अंदर 200 किलोमीटर की रांग लगी थी. फिर फडणवीस को समझे कि नहीं हमसे भी ज्यादा बढ़कर किसान है. तुम्ही असं समजू नका का सत्ता म्हणजे सगळं काही आहे. जेव्हा आम लोक जेव्हा रस्त्यावर येतं ना तर ते औरंगजेबालेच तर त्यालाच तर हुरून पुरलं, उखडून फेकला औरंगजेब. त्याच ताकदीनं आम्ही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीनं समोर यावं लागल. टाळ्या वाजून चालणार नाही, मदतीनं ताकदीनं यावं लागणार आहे. नाहीतर तू जाय मी सांभाळतो असं नाही आहे. 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफीचा शब्द घेतला आणि सरकार कामाला लागले, पण सरकार चालू वर्षातलं कर्ज माफ करत नाही म्हणतंय. अरे म्हटलं साले हो, तुम्ही पहिलेच दुष्काळ पडला तर कर्जमाफी करू, दुष्काळ तर याच वर्षात पडला ना. आमचे शेतीमालाले भाव तर याच वर्षात कमी भेटले ना. आणि म्हणून या सभेच्या माध्यमातून सरकारला सांगतोय, कर्जमाफी या वर्षी जर घेतली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही. कुछ भी हो जाए, एक जरी रेल्वेचं चाक हल्लं ना, पण आम्ही सांगतोय, आम्ही टेक्निक घेतलेला आहे. हे पोलीसवाले घुमत राहील, पण यांना कुठं रेल्वे का थांबली माहित पडणार नाही. मी सगळा अभ्यास केला. आज मी पूछलं, एकही माणूस दिसणार नाही रस्त्यावर, पण रेल्वे थांबलेली असणार. हे भी गनिमी कावा करेगा. या पद्धतीने आम्ही समोर जाणार आहोत. म्हणून आम्ही सांगतोय का तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त ताकदीनं, माझा मुद्दा आहे म्हणून नाही, हा माझ्या कामगाराचा मुद्दा आहे म्हणून, निवड कामगारच नाही तर अख्खं गाव रस्त्यावर उभं राहिलं पाहिजे. तर आणि तरच आम्ही पाहतोय नवीन, आम्ही पाहतोय दिशा ठरल्याशिवाय राहणार. आणि कामगाराचं पाहावं आणि आम्ही हात शेकून उभं राहावं, शेकत नाही जमणार. शेतकऱ्याचा प्रश्न असेल तर सगळ्या गावानं यावं. त्याचाच कामगाराच्या प्रश्नासाठी झाडून पळून, जसं लग्नाले बोलावतो ना मामा काकी मावशी गिवशी, तसं आंदोलनाले प्रत्येक घरातल्या कुटुंबानं त्या मामा काका मावशीले बोलावा. लग्नात नाही आला तरी चालन, पण न्यायासाठी तुम्ही आले पाहिजे. हे नवीन रीत आम्ही सुरू केली पाहिजे. जशी पत्रिक लग्नाची छापतोय तशी आंदोलनाची पत्रिक छापा. आणि आम्ही सांगतोय, एक ना भूतो ना भविष्य असं आंदोलन उभं करा, अशा आपल्याकडून अपेक्षा करतोय, आपल्याला आवाहन सुद्धा करतोय मित्र. आणि कोणासोबत कुठेही आम्ही पाहतो बेमानी होणार नाही. कंपनीतल्या लोक ज्या मस्तीनं बोलत होते त्यांना आम्ही बरोबर चूप केलंच, परंतु कुठलीही मस्ती त्यांना वाटत असेल का बीजेपीचं सरकार आहे, पोलीस आमच्या सोबत आहे, तर मी सांगतोय, कर्जमाफीच्या वेळेस न बोलणारं सरकार बच्चू आणि प्रहार आणि शेतकऱ्याच्या ताकदीनं बोलायला लावलं, हे पण विसरू नका, लक्षात ठेवा. आणि ते बोलायला लावलं आहे. आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो मित्र का अधिक बोलण्याचं कारण नाही. जय बेलखडे, तुम्ही सुद्धा नाही तर तुम्हीच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊ नका. तुम्हाला कव्हरेज मध्ये राहावं लागेल. ठाकरे असं ते निवेदन व्यवस्थित सगळा पाठपुरावा करावा लागेल आणि एक व्यवस्थित प्लॅनिंग आपण करू का जिथं आम्ही सांगतोय का न भूतो ना भविष्य अशा प्रकारचं आंदोलन कसं करता येईल याचं आपण व्यवस्थित बांधणी करू. 15 ते 20 दिवसात आम्ही पुन्हा एकदा येतो. काही ठराविक कार्यकर्त्याची आपण बैठक घेऊ आणि एक व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण इथं या कंपनी मालकाच्या समोर जायचं आहे. आखरी संख्या आमची जास्त आहे, लक्षात घ्या. मग संख्या जर आमची जास्त आहे तर कंपनीतले एकूण लोक आहे किती हो? 15 ते 20. 15 ते 20 लोकांसाठी या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे, लक्षात घ्या. या देशातल्या जगातल्या सगळ्या कंपन्या कामगारांच्या श्रमावर चालतं, लक्षात घ्या. म्हणून अण्णाभाऊ साठेने सांगितलं होतं का पृथ्वी काही त्या शेषनागाच्या याच्यावर फण्यावर उभी नाही,
ते कामगाराच्या मुठीवर उभी आहे, मोठ्या दणकावून सांगितलं होतं, मित्र तुम्हाला शोषण करून जर कंपनी नफ्यात आणत असेल तर आम्ही विरोध केला पाहिजे. आमचं शोषण करून जर तुम्ही कंपनी नफ्यात आणत असाल तर ते आम्ही परवडणार, आम्ही खपून घेणार नाही. मी मगा गेलो ऑफिसमध्ये, एसी लागलाय, सगळ्या गोष्टी आहे, मस्त चांगलं ऑफिस आहे, काहीच कमी नाही. एसी असल्यावर 2 फॅन पण तिथं आहे. पण सगळे एसी मध्ये काम करणाऱ्यांचा पगार किती? आम्ही सगळ्या त्या जिथं रिक्षा आहे, जिथं साधा फॅन पण नाही, तिथं घाम गाळून काम करणाऱ्या कामगाराला पगार किती? इतना फरक हो सकता है? तो साला 1 लाख रुपये घेणार आणि आमच्या आधी 16,000 देत असाल तर याद राखा, आम्ही सांगतोय ज्या ताकदीनं लढायचं त्या ताकदीनं लढण्याचं काम इथल्या सगळ्या कामगारांना करावं लागेल. पूर्ण ताकदीनं उतरावं लागेल. जेव्हा ही तफावत कमी झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा ही विषमता कमी होईल. असंच आहे, जसं कामगाराचं आहे ना तसंच शेतकऱ्याचं आहे. तूर पिकवायला 8 ते 8.5 महिने लागतं. 9 महिन्यात तूर हाती येतं आणि तुरीचे भाव भेटतंय 8-9 हजार रुपये क्विंटलनं. ते दाल मिल मध्ये 1 क्विंटल तूर, डाळ मिल मध्ये 1 क्विंटल तूर 5 मिनिटात तयार होते, डाळ दुपटीनं खपते. आणि तेच डाळ जेव्हा ताज हॉटेल सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये जातं ते एवढीशी 200 ग्रॅमची 100 ग्रॅमची दाल फ्राय 3,500 1500-2000 असे. 8 महिने तूर पिकवायला लागले, 8 महिने तुरीची डाळ व्हायला लागले 5 मिनिटं. नफा त्यांचा वाढला आणि घाट्यात आम्ही बसलो आणि सगळे झंडे घेऊन दिले आम्ही तुमच्या. तुम्ही किती काय आम्ही वरडून आमचं रक्त आटून जरी सांगितलं ना, तुमच्यावर काही फरक पडत नाही. मी पाहतोय, गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. हे कामगार आहे, तुम्ही थोडेसे म्हणून तरी जमले. शेतकऱ्याची सभा घेतली असती ना भाऊ, जेवढं इकडलं ग्राउंड खाली आहे ना तेवढं इकडलं खाली राहिलं असतं. कारण त्याच्या डोक्यामध्ये टाकलेली जात झेंड्याचा रंग आहे ना ते निघूच शकत नाही. म्हणून मरतोय आम्ही. आमच्या मरणाचं कारण आहे आम्हीच आहोत, सरकार नाही आहे. सरकारनं पेलं टाकलेलं वीज तुम्ही जे एवढं पेलं ना, अशा सगळ्या अवस्थेमध्ये काम करणारा माणूस आता समोर भेटणार नाही सांगतोय. प्रचंड काम करणारा कार्यकर्ता निवडणुकीत हारतं आणि वेळेवर पैसे वाटणारा कार्यकर्ता निवडणुकीत जिंकतं. लोक म्हणे बीजेपीवर नाराज आहे शेतकरी. सगळ्यात जास्त सीटा त्यांच्या आल्या ग्रामीण भागात. कायचे नाराज आहे तुम्हाला धर्माची गोळी आपूसारखी पेटून देतं, नशेत आणतंय. आणि आमच्यासारखा लढणारा माणूस मरतोय तिथं काय होत नाही. कोण लढणार आहे तुमच्यासाठी? का लढावं? ते राज ठाकरेंना भेटलो होतं, ते सांगत होते म्हणजे बच्चू तू कोणासाठी लढ, शेतकऱ्यासाठी नको लढ. हे कधीच तुझे होऊ शकत नाही. कारण यांच्यामधली जात आणि धर्म जेथपर्यंत जात नाही. धर्म म्हणजे काय? धर्मातून बाहेर निघायचं नाही, जातीतून बाहेर निघायचं नाही. पण शेतकरी म्हणून कधी जगाल का आम्ही? कामगार म्हणून कधी जगता येईल का? आम्ही शेतकरी म्हणून कधी जगलोच नाही हो. कोणी पक्षाचा शेतकरी झाला, कोणी धर्माचा झाला, कोणी जातीचा झालाय, कोणी मराठी झाला, कोणी हिंदी साइडर झालाय. या देशाची अवस्था अशी वाईट करून टाकली का शेतकऱ्याचं तर भाव मागणं तर दूरच, पण लढणारा शेतकरीच भेटणं कठीण झालेला अशी अवस्था. आम्ही त्या नागपूरमध्ये 3 दिवस 4 दिवस आंदोलन केलं. थोडा पाऊस आला, पयाले 50-60 जण राहिले असतात. आणि तो पंजाबचा शेतकरी लढतोय आमच्यासाठी अजूनही. तिकडे सोयाबीन कमी होतं, कापूस कमी होता, आमच्याकडे कापूस सोयाबीन होतं. आणि हे जे डील झाली ना, हा जो करार झाला ना, या करारामध्ये आम्ही जास्त मरणार आहोत. आजच नाही लागली तुम्हाला या काय टेंब काय डायरेक्ट लावून द्यावं का तुमच्याकडे? खालून लगेच पेटतच नाही, रागच येत नाही. राजकारणी लोकांच्या भांडणात तुम्ही राग येतोय. पार्टीसाठी कार्यकर्ता पेटून उठतं. पण मला बाप शेतकरी जेव्हा आत्महत्या करतोय तेव्हा तुम्हाला राग संताप येत नाही. याचं दुःख जास्त आहे, याचं जास्त दुःख.
राग आला पाहिजे. बरं वाटलं आज संतोष सण त्याचे सगळे कार्यकर्ते असणार, ते कार्यकर्ते किमान लढायला तयार तर झाले. या लढणारा हाईच कुठे संपले हो? कुठे तुम्हाला आंदोलन दिसतंय? लढणं संपलं या देशातलं. तुम्हाला व्यवस्थित आम्ही पाहतो शंड करून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि मला अभिमान आहे, आनंद आहे या गोष्टीचा का इथले कामगार कोई नामर्द की औलाद नहीं, ये भी मर्द वाली औलाद है, इसीलिए लड़ रही है. लढता आलं पाहिजे. लढलं म्हणूनच स्वातंत्र्य भेटलं देशाला, हे विसरू नका. आणि मग काय होणार आंदोलनात तो नंतरचा भाग आहे, वो तो हमारी बाजू का होगा. पण आम्ही लढतो आहे हे सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे, हे विसरू नका. आम्ही लढणारे आहोत हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या पाठीशी आपण स्वतःला कमजोर समजणं मार्ग आहे. 1 तास लागतं मला कुरळवून इकडे यायला, काही जास्त वेळ लागत नाही. कारण आपले पानन रस्ते बेकार आहे. पण जिथं व्यापाऱ्याच्या गाड्या श्रीमंताच्या गाड्या जातं ना, ते सगळे रस्ते चांगले आहेत. तुमच्या पानन रस्त्यात बंडी जात नाही आणि गेली तर फसल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात कमी बजेट. आणि जिथं व्यापारी आणि सगळे आम्ही पाहतो मालदार लोक जाते, ते रस्ते सगळे टॉप टू टॉप व्यवस्थित आहे. त्या देशाची अवस्था अशी आहे, विषमतेचं प्रतीक आहे. विषमतेचं प्रतीक तुमच्या डोक्यात बरोबर पेरलेलं आहे. ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, शेवटच्या क्षणापर्यंत लढू. आम्ही एकदा लढाई सुरू केल्यानंतर थांबत नाही. ती बेमानी आमच्या रक्तात नाही. आणि ज्या दिवशी बेमानी होईल त्या दिवशी बच्चू कडू जिवंत राहणार नाही, हे सुद्धा मुद्दा सांगतो. म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांनी अतिशय व्यवस्थित कायदेशीर, नाहीतर बेकायदेशीर मागण्या करू नका. कायदेशीरच मागण्या करा, नाही तर मग आहे आम्ही एकत्रित होऊन जाऊ दे बेकायदेशीर. हा कायद्यात काय आहे, आम्ही मागणी काय करतो याचा व्यवस्थित अभ्यास करा. नाही तर बऱ्याच कामगार संघटना डुबल्या, नको ते मागणी केली, कायद्यातच बसत नाही. कायदे तर आपल्या बाजूला नाही आहे. कायदे सगळे व्यापार उद्योगपतींच्या बाजूचे आहे. संख्या आपकी भारी आहे, लेकिन कायदा उनके लिए भारी आहे. तर या देशातले सगळे कायदे हे फॅक्टरीच्या बाजूचे जास्त आहे. मी कामगार राज्यमंत्री, तुम्ही सगळे वाचले. तुम्हाला डायरेक्ट काढण्याचा अधिकार त्या HR ले दिलेला आहे. चल उद्यापासून येऊ नको. शामराव पाटलाचा खटला होय, उद्यापासून येऊ नको. हे उद्यापासून येऊ नको ह्या कायद्याचा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण आमच्या कॅबिनेट मध्ये लोक उद्योगपती उद्योग आपला महाराष्ट्र सोडून जाईल तर मग काय करणार. अरे म्हटलं कमसे कम त्याला नोटीस जाऊ दे. त्या कामगार अधिकाराची एक समिती तयार कर. ते कामगार युनियनचा एक माणूस त्याच्यात घे, एक अधिकारी घे, एक त्या कंपनीचे 2 माणसं घे. आणि मग त्याची खरंच चूक आहे का तर बघ, मग त्याला काढलं तर मग काय औद्योगिक न्यायालयात जा. न्यायालय तुम्हाला माहित आहे 4-4 वर्ष रिझल्टच लावत नाही. तिथून जिंकले का ते हायकोर्टात जातं, ते सेशन कोर्टात जातं. कोर्ट तुम्हाला माहित आहे कोर्टाचे काय हाल आहे, बेहाल आहे. म्हणजे कोर्ट आपल्या बाजूने राहीन का नाही राहीन भीतीच वाटतं असतात. म्हणजे सगळ्या व्यवस्थेवर बीजेपीनं सगळं भुरळ पाडलेलं आहे. त्या देशाला खोकलं करण्याचं काम केलं. सत्ता मस्ती आणि पैशाच्या ताकदीवर हा देशच गहाण ठेवण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. सगळ्या यंत्रणा आम्ही पाहतोय बरखास्त करून टाकल्या, सगळ्या यंत्रणा हातात घेतल्या. त्याचं एक उदाहरण सांगतो आणि संपवतो. ईडी मध्ये तुम्ही सांगा सगळे विरोधी पार्टीतले अटक आहे, सगळ्या विरोधी पार्टीवर केस झाले. आणि बीजेपीच्या एकाही नेत्यावर केस का नाही झाली? ते सारे हरिश्चंद्राची औलाद आहे का? एकही बीजेपी वाला भ्रष्टाचारी नाही या देशामध्ये. मग ईडी का गेली मी त्या भाजपच्या नेत्याच्याकडे? साधी गोष्ट, सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतल्या. आमच्यासारख्या विरोध करणाऱ्याच्या मागे आम्ही सांगतो एवढे मागे लागतं प्रचंड. म्हणजे आम्ही उभंच राहू नये. बदनाम करण्यासाठी यांचं सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का लाखो करोडो रुपये आमच्यासाठी खर्च करतात विरोधात. बच्चू कडू बदनाम झाला पाहिजे.
कारण आम्ही जर बदनाम झालो, नेतृत्वच बदनाम झालं का आपोआप संघटन खाली होतं, आपोआप ते भंगून जातं. मग विरोधात काही संघटन राहिलंच नाही पाहिजे, याच्यासाठी सगळ्या यंत्रणा वापरल्या जातं. यामध्ये देवाभाऊ तर बिलकुल डॉन आहे वो इस बारे में. पण आम्ही थोडे घाबरवणार आहे. अरे तरी लाख तोफा काय असं नसू दे, लेकिन इमानदारी आणि सच्चाई आणि प्रामाणिकपणा आमच्या नसा नसात भरलाय. त्याच्यानं हमको आप हरा नाही सकते. तुम्ही आम्हाला हरू शकत नाही, कारण आम्ही थांबणारी औलाद नाही. लोक म्हणे पडल्यावर बच्चू कडू खत्म होते, और बच्चू कडू गिरने के बाद और उभर के आया और इतना आया कि आपको पसीना छोड़ाया. गिरता वही है जो रुकता है. हम कहाँ रुकते हैं भाई, हम तो दौड़ने वाले लोग हैं. इसलिए तुमच्या बाजूनं मजबूत, तुम्ही स्वतः एकटे समजू नका, मजबूतीने उभं राहू. जय जवान. धन्यवाद.